घरचं जेवण सुद्धा धोकादायक ठरू शकतं. कसं? मित्रांनो, ज्या वेळेला माझ्याकडे काही रुग्ण येतात त्यांना मी त्यांची आहारचर्या विचारतो, त्यावेळेला त्यांचं उत्तर एक असतं, आम्ही काही बाहेरचं खात नाही, आम्ही घरचंच खातो. पण या घरच्या जेवणाने त्यांना आजार झालेला असतो. हे घरचं जेवण कोणतं आहे? तर चला आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर, आयुर्वेद तज्ञ. गेले 13 वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे. मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये जर तुम्ही बघाल, घरचं जेवण म्हणजे काय असतं, तर सगळ्यात पहिलं सकाळी उठल्याच्या नंतर आपण काय करतो? आपण चहा आणि बिस्किट खातो. नंतर नाश्त्यामध्ये अनेक जणांच्या घरामध्ये कॉर्नफ्लेक्स असतं किंवा ब्रेड बटर असतं किंवा काही जण चोको चिप्स सुद्धा खातात. स्वतः जरी नसतील खात तरी आपल्या मुलांना तर नक्की देतात. का? कारण त्याच्यामध्ये दूध असतं. दुधामध्ये टाकून आपण कॉर्नफ्लेक्स, चोको चिप्स जे काही असतं ते आपण दुधामध्ये टाकून देतो. आपला विचार हा असतो की हे बाळ ऍटलिस्ट ते टाकून तरी दूध पिते आणि आपण त्यांना ते देतो. त्याचबरोबर आपण मल्टीग्रेन ब्रेड खातो किंवा ब्राऊन ब्रेड खातो आणि त्यामुळे आपल्याला वाटतं की हे हेल्दी आहे, याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत. आणि ज्या कशामध्ये प्रोटीन आहे ते म्हणजे आपल्यासाठी अक्षरशः अमृतासारखं आहे असं आपल्याला वाटत असतं, पण सत्य परिस्थिती वेगळी आहे. तर आज मी तुम्हाला जे मी रेग्युलरली रुग्ण तपासतो, ज्याच्यामध्ये मी त्यांची आहारचर्या विचारतो, त्यावेळेला त्यांची जी उत्तरं असतात त्यावरतून हा मी आज व्हिडिओ बनवत आहे. अनेक वेळेला माझ्याकडे काही रुग्ण येतात, म्हणजे आपण एखादा रुग्ण यामध्ये घेऊया. एक रुग्ण माझ्याकडे आले, त्यांना मी विचारलं सकाळी काय खाता तुम्ही? तर ते म्हणाले मला काहीच खात नाही. मी ठीक आहे, नाश्ता तर चहा आणि बिस्किट, चहा बिस्किट किंवा चहा टोस्ट किंवा ब्रेड आणि चहा असं खातो. मग पुढे आणखीन काय काय असतं? नाही, आमच्या खाण्यामध्ये एवढंच असतं. ठीक आहे, मी पुन्हा खोदून विचारलं आणखीन काय असतं? नाही, कधीतरी आम्ही कॉर्नफ्लेक्स वगैरे घरी असेल तर ते घेतो. कसं ना, ते हेल्दी आहे ना, तर आम्ही शक्यतो हेल्दीच खाण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, ब्रेड सुद्धा हेल्दी आहे, कॉर्नफ्लेक्स सुद्धा हेल्दी आहे, बिस्किट सुद्धा हेल्दी आहे. म्हणजे बिस्किट मध्ये काही जण असं सांगतात की आम्ही ही वाली बिस्किट खातो, आम्ही ती वाली बिस्किट नाही खात कारण ती खराब आहेत, ही चांगली वाली बिस्किट असतात ती आम्ही खातो. ती बिस्किट डायबिटीस साठी वापरली जातात, ती बिस्किट आम्ही खातो. मित्रांनो, तुम्हाला मी आज एक सांगणार आहे की हे जे हेल्दी फूड म्हणून आपल्याला जे दाखवलं जातं, टीव्हीवरती दाखवलं जातं, ते हेल्दी फूड आहे का नाही हे तुम्ही स्वतः तपासून घ्या. मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही कधीच खाऊ नका, पण ज्या वेळेला माझ्याकडे रुग्ण येतात त्यावेळेला मी बघतो, त्यांना तपासतो, ती लोक रोज हे खात असतात. म्हणजे डेली त्यांचा नाश्ता, जेवण, रात्रीचाच नाश्ता, रात्रीचं जेवण किंवा संध्याकाळचा नाश्ता हेच असतं, दुसरं काहीच नसतं. आणि हे रेग्युलरली खाल्ल्या कारणाने त्यांना विकार होत आहेत. आणि हे ज्यावेळेला मी त्यांना सांगतो त्यावेळेला त्यांच्याकडनं माझ्याबरोबर ते हुज्जत घालतात की हे असं का असतं, तसं का असतं. ती सगळी गोष्ट वेगळी आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला मी आज एक टेक्निक सांगणार आहे, तसं पद्धतीमध्ये तुम्ही तपासून बघा. तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही करा, माझं नाही पडलं तर तो तुमचा प्रश्न आहे. ज्या वेळेला तुम्ही एखादं पॅकेज फूड विकत घेता त्यावेळेला त्याच्या पाठीमागे त्याच्यामध्ये काय काय कंटेंट आहे हे सगळं लिहिलेलं असतं. त्याच्यामध्ये किती कॅलरीज आहेत, काय ते सगळं लिहिलेलं असतं. आपण जनरली फक्त आणि फक्त काय वाचतो तर कॅलरी किती आहे हेच बघतो, प्रोटीन किती आहे ते बघतो. आता उदाहरण सांगायचं झालं तर आपण मल्टीग्रेन ब्रेड जर बघायला गेलो, म्हणजे मी परवाच डीमार्ट मध्ये गेलो होतो, तिथे मल्टीग्रेन ब्रेड बघितला. मी पण असा विचार केला की चला हे हेल्दी आहे, आपण हे घेऊया. तर तो मल्टीग्रेन ब्रेड, तिथे 2-3 कंपनीचे वेगवेगळे प्रकारचे मल्टीग्रेन ब्रेड होते. तर त्या मल्टीग्रेन ब्रेडमध्ये कोणकोणते मल्टीग्रेन आहेत चला बघूया. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं होतं होल व्हीट. ठीक आहे, होल व्हीट म्हणजे काय? गहू. आता तुम्हाला जर मी सांगितलं या मल्टीग्रेन ब्रेड मध्ये मैदा असतो, तर काही जण माझ्याशी हुज्जत घालतील की मैदा नसतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेन असतात पण मैदा नसतो. मित्रांनो, तुम्ही जाऊन बघा, तिथे एक तर काही कंपनी ज्या असतात ते डिरेक्टली लिहितात मैदा, नाहीतर काही कंपनी ज्या असतात ना ते लिहितात ब्रोकन व्हीट. आता ब्रोकन व्हीट म्हणजे काय की एक मशीन असते, त्या मशीनमध्ये गहू ब्रेक केले जातात आणि त्याच्या आतमध्ये जे असतं ना ते काढलं जातं आणि त्याच्यापासून पीठ बनवलं जातं, ज्याला म्हणतात मैदा. मग हे ब्रोकन व्हीट जे आहे ते काय आहे
तर हे मैदाच आहे. त्याचबरोबर त्याच ब्रेडमध्ये आपण बघतो किंवा त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात तर तिथे लिहिलेलं असतं की त्याच्यामध्ये शुगर आहे. त्याचबरोबर चला शुगर आहे, मैदा आहे, हे सगळं ठीक आहे. त्याच्यामध्ये पाम तेल सुद्धा वापरलं जातं. आणि मित्रांनो, जितके पण पॅकेज फूड आहे याच्यामध्ये पाम तेल हे वापरलं जातं, जे की भारतीय नाही आहे आणि त्याचा आपल्याला त्रास सुद्धा होण्याची शक्यता खूप दाट असते. त्यामुळे तुम्ही जे काही पदार्थ पॅकेज फूड मध्ये घेत आहात त्याच्या पाठीमागचे कंटेंट बघा. आता काही बिस्किट असतात त्याच्यामध्ये सांगितलं जातं की हे खूप हेल्दी आहे, याच्यामध्ये खूप ग्रेन्स आहेत. काही ठिकाणी आपण जसं की आपण मॅगी खातो तर मॅगीमध्ये आटा नूडल्स पण आलेलं आहे आणि नॉर्मल मॅगी पण आलेलं आहे. त्याच्या पाठीमागे जाऊन त्यांचे कंटेंट बघा काय आहेत ते. त्याचबरोबर आपण काही बिस्किट खातो त्याच्यामध्ये काजू, बदाम आणि नाही काय काय टाकलेलं असतं, त्यांचं पर्सेंटेज बघा किती असतं. बाकीचं जे पर्सेंटेज असतं ना हे सगळं साखरेचं आणि मैद्याचं असतं. आणि त्यामुळे हे आपण सतत खाल्ल्या कारणाने आपल्या पोटावरती ताण येतो आणि मग त्यामुळे ऍसिडिटी, कॉन्स्टिपेशन, सांधेदुखी, केस गळणं असे वेगवेगळे विकार याच्यामध्ये होऊ शकतात. मी तुम्हाला असं नाही सांगत आहे की हे तुम्ही एकदा खाल्लं की लगेच तुम्हाला त्रास होणार आहे, पण हे दररोज खाल्लं गेलं तर त्रास हा निश्चित होतो. आणि अनेक रुग्णांमध्ये मी बघितलेलं आहे की याच्याने त्रास होतो. आता अनेक व्हिडिओ ज्यावेळेला मी बघितलं, म्हणजे हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर ज्यावेळेला मी बाकीचे व्हिडिओ बघितले की याच्यावरती काय बनवलेलं आहे, कारण मी ह्या विषयावरती जवळजवळ 4 वर्षापूर्वी व्हिडिओ बनवलेले आहेत. ते व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच देईन. त्या व्हिडिओचं नावच असं ठेवलेलं होतं की टीव्ही मुळे होणारे विकार. असे 3 व्हिडिओ बनवले होते आणि तेही मोठे मोठे व्हिडिओ होते आणि हे मी 4 ते 5 वर्षापूर्वी बनवले होते. आता याबद्दल बरंच बोललं जात आहे. मी ते 4-5 वर्षापूर्वीच बोललो होतो. तर या व्हिडिओसाठी बनवण्यासाठी म्हणून मी आणखीन काही ज्यावेळेला व्हिडिओ बघितले, रिसर्च करत होतो, त्यावेळेला मला एक जाणवलं की प्रत्येक जण हेच सांगतोय की हे पदार्थ खाल्ल्याने कॅन्सर होतो, हे पदार्थ खाल्लं की डायबिटीस होतो. पण मित्रांनो, सगळ्यात पहिलं म्हणजे डायबिटीस आणि कॅन्सर हे दोन्हीही होण्याच्या अगोदर सगळ्यात पहिलं तुम्हाला अजीर्ण होतं. अजीर्ण झालं की मग त्रास होतो. आता याच्यामध्ये एक बारकावा लक्षात घ्या जो मी ऑब्झर्व केलेला आहे. ज्यांची पचनशक्ती चांगली असते त्यांना कसलाही त्रास होत नाही, पण ज्यांची पचनशक्ती खराब असते किंवा वीक असते, जन्मतःच वीक असते, त्यांना हे पदार्थ खूप त्रास देऊ शकतात वारंवार खाल्ल्याने. एखाद दुसऱ्या वेळेला जर तुम्ही खात आहात तर त्याचा काही प्रॉब्लेम होत नाही. कधीतरी तुम्ही निश्चित खाल्ले पाहिजे, तुमच्या मुलांना सुद्धा दिलं पाहिजे, पण हे रोज रोज खाल्लं जाते. आत्ताच काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एक रुग्ण आले होते. त्यांना मी सांगितलं तुमचे चहा आणि बिस्किट बंद करावं लागेल. तर त्यावरती त्यांनी माझे 15 मिनिटं घेतले हे डिस्कस करण्यासाठी की आम्ही बिस्किट आणि चहा का बंद करू. तर याच्यामध्ये त्यांना समजून सांगणं, त्यांना हे करणं, यासाठी सुद्धा मी हा व्हिडिओ बनत आहे की जेणेकरून त्याच्याने तरी तुम्हाला समजेल की हे पदार्थ रोज खाण्यासारखे नाहीयेत. ज्या वेळेला मी त्या रुग्णांना विचारलं तुम्ही हे का खाताय, तुम्हाला माहित नाही का याच्यामध्ये साखर असते, मैदा असतो, पाम तेल असतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे हे असतं, तर ते तुम्ही का खाताय. नाही माहिती आहे आम्हाला, पण आमच्याकडे वेळ नाहीये. मित्रांनो, ज्या वेळेला आपल्याला एखादा आजार होतो, आपण डॉक्टरकडे जातो, आपण तिथे पैसे खर्च करतो आणि त्याच्याही पुढे जाऊन कधी आपल्याला ऍडमिट व्हावं लागतं आणि त्यावेळेला आपला वेळ जातो, आपले पैसे जातात आणि आपल्याला त्रास होतो, तो वेगळाच असतो. मग त्याच्या अगोदर आपल्याला ह्या गोष्टींसाठी वेळ नाहीये, आपल्याला आपलं जेवण बनवायला वेळ नाही आहे. मी अनेक अशा रेसिपीचे व्हिडिओ बनवलेले आहेत की ज्याच्याने तुम्हाला सहज तुमचे पदार्थ बनवता येतील आणि जास्त वेळही लागणार नाही. उदाहरण सांगायचं झालं तर मराठवाड्यामध्ये सुशिला नावाचा एक पदार्थ खाल्ला जातो, जे कुरमुरे असतात ते पाण्यामध्ये भिजवले जातात आणि मग त्यांना फोडणी दिली जाते. याला किती वेळ लागतोय बनवायला. त्याच्यामध्ये तुम्हाला ना कांदा टाकायची गरज आहे ना काही टाकायची गरज आहे, त्याच्यामध्ये फक्त तुम्ही फोडणी देऊन ती घेऊ शकता. तो एक चांगला प्रकारचा नाश्ता तुमच्यासाठी होऊ शकतो. त्याचबरोबर तुम्ही घावणे सारखा जो एक कोकणी पदार्थ आहे तो तुम्ही बनवून घेऊ शकता. त्याला सुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही. किंवा काहीच नसेल तर रात्रीच्या वेळेला कडधान्य भिजत ठेवा, सकाळी उठल्यानंतर ते शिजवा, त्याच्यामध्ये कांदा टाका, काळी मिरी टाका, मीठ टाका, लिंबू पिळा आणि त्या पद्धतीमध्ये मिक्स करून तो नाश्ता म्हणून खावा. तो सुद्धा हेल्दीच ब्रेकफास्ट होऊन जाईल. पण रेडीमेड खाण्याची आपल्याला काय गरज आहे.
आपण कधीतरी एखाद्या दिवशी खाल्लं तर काही प्रॉब्लेम नाही, पण रेग्युलरली हे खाणं योग्य होत नाही, कारण त्याच्यामध्ये जे तेल वापरलं जातं ते आपल्याला आरोग्यदायक तेल नसतं. सध्या जर तुम्ही बघाल तर लाकडी खाण्याचे जी दुकानं आहेत ती खूप जास्त प्रमाणामध्ये उघडली आहेत आणि सध्या ते खूप जास्त प्रमाणामध्ये विकलं जात आहेत. लोक त्याला पसंती देत आहेत आणि ते घेत पण आहेत. तर हे का होते? का तर आपण विचार करतो आम्हाला रिफाईन काही नको, केमिकलचं काही नको, पण मग आपण या दुसऱ्या बाजूला बिस्किट खातोय, ब्रेड खातोय आणि असेच वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजेस फूड खातोय. जसं की चिप्स जे असतात ते मुलांना खूप दिले जातात. लहान मुलांच्या हातामध्ये चिप्स हे असतातच असतात. मित्रांनो, मी काही वर्षांपूर्वी सुवर्ण प्राशन हा एक उपक्रम करायचो, पण तो मी बंद केला. का? कारण माझ्याकडे जी मुलं यायची त्यांच्या हातामध्ये चिप्स असायचे, ते चिप्स खायचे, कुरकुरे खायचे, असे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स खायचे आणि ते सुवर्ण प्राशन सुद्धा घ्यायला यायचे. हे सगळं करताना सुवर्ण प्राशन घेऊन काय उपयोग आहे? काहीच उपयोग होणार नाही. म्हणजे एका बाजूला आपण आपली दिनचर्या, आहारचर्या नीट करत नाही आहोत आणि दुसऱ्या बाजूला आपण औषधं खातोय. हा थोडासा विरोधाभास आहे. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्ही जे घरचं जेवण घेत आहात ते पॅकेज फूड जर असेल तर ते कधी कधी घेतलं तर योग्य आहे, रेग्युलरली घेणं योग्य नाही. आता एवढं सगळं भाषण दिल्याच्या नंतर मी तुम्हाला एकच सांगेन की जर तुम्हाला पटत असेल तर हे निश्चित फॉलो करा. कधीतरी बिस्किट खाणं, खारी खाणं, टोस्ट खाणं, मैद्याचे पदार्थ कधीतरी खाणं हे काही प्रॉब्लेम नाही, एवढं आपलं शरीर वीक नसतं. पण हे ज्यावेळेला दिवसातून 2-2 3-3 वेळा खाल्लं जातं त्यावेळेला ते तुमच्या आरोग्याला धोका देऊ शकतं. म्हणून खायचं असेल तर कधीतरी खावा. हे एवढं सांगूनही जर तुम्हाला पटत नसेल तर तुमचा निर्णय आहे. आणि आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.